आज सायंकाळी अंघोळ वगैरे करून मी कुठं चाललोय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर थांबा सांगतो. औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना बंदी करून त्यांना 40 दिवस अत्यंत क्रूर यातना दिल्या. त्याचा परिणाम म्हणून आपण 28 फेब्रुवारीपासून धर्मवीर बलिदान मास पाळला जातो आणि त्याचाच आज 5वा दिवस म्हणजेच पुष्प 5वे म्हणून आपल्या मालेगावमध्ये पण महाराजांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी बलिदान मास आपण पाळत आहोत. इकडे सोनूने महाराजांच्या प्रतिमेचा जुना हार काढून नवीन हार घातला आणि महाराजांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले. मीही महाराजांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले आणि सर्व मित्रपरिवार या ठिकाणी जमा झाला होता. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्य आणि धर्मासाठी दिलेलं बलिदान अनमोल आहे. औरंगजेबाने महाराजांना बंदी करून 40 दिवस अत्यंत क्रूर यातना दिल्या. त्याचा परिणाम म्हणून 28 फेब्रुवारीपासून धर्मवीर बलिदान मास आपण पाळत असतो. 28 फेब्रुवारीपासून सुरू झालेला बलिदान मास पुढील 40 दिवस पाळला जातो. यामध्ये पुरुषांमध्ये मुंडन करणे, गोड पदार्थांचा त्याग करणे, चप्पल न घालणे आणि जमिनीवर झोपणे यासारख्या कृतीमधून श्रद्धांजली अर्पण केली जाते. तर मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान मास कशा प्रकारे पाळला जातो हे मी पुढच्या ब्लॉगमध्ये आपल्याला सांगणार आहे, तर फॉलो करायला विसरू नका.